आता ह्याला एक काम करतो. पहिला आता हे धुवून घेतलं पाहिजे, कारण की ब्या सगळ्या आतनं काढल्यामुळं हे काय सगळ्या चिकट झाल्या ना. एवढ्या बोलायच्या मग त्याला त्या ती जाळ आहे माहिती आहे का, त्यात टाकायचं ना असं गॅसवर भाजकी. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 7 जून 2026. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं पाऊस आलेला आणि 10 मिनटं पाऊस येऊन गेला, परत आणि रात्रभर पाऊस आला. वार आणि पाऊस दोघं संगडच होते काल. आणि या पावसामुळे या खाटावरच्या वाकळा पण भिजल्या. आम्ही ज्या हातरून बसतो का नाही वाकळा, हवा या वाळत टाकल्या त्या सगळ्या वाकळा भिजल्या आणि टाकल्या त्या वाळत. आता वाळल्या का बघायला पाहिजे आहे. जरा वाळल्या त्या सकाळी वाळत टाकल्यात नाही ना, पाकच भिजलेल्या, कारण की रात्रभर खाटावरच वाकळा होता ना, त्यामुळं भिजल्या वाकळा. आणि तुम्हाला काल सांगितलेलं फणसाच्या ब्या. आता त्या फणसाच्या ब्याचा मी म्हणजे ज्या फणसाच्या घराच्या आतल्या ब्या असतात माहिती आहे का, पांढऱ्या, त्या ब्या काढून आम्ही भाजून खातो, कारण की लय भारी लागतात त्या ब्या भाजून खाल्ल्यावर. आम्ही लहानपणी त्या ब्या भाजून खायचो ना, लय भारी लागायचं एकदम. असं ते आपण काजू खातो माहिती आहे का, तसं लागतंय ते फणसाच्या आतली ब्या. तुम्हाला आता ते मी करून दाखवतो. म्हणजे आता पहिला त्या मी ब्या काढून घेतो थोड्या, 4-5 आणि परत मग भाजतो. भाजायला काय करतो माहिती आहे का, आता चूल बिल काय पेटली नाही, कारण की आता चूल सगळी विजलेली आहे, सकाळी पेटवलेली. मग आता एक काम करतो, मी गॅसवरच भाजणार आहे. ब्या ह्याच्यावर टाकतो आणि असं गॅस चालू करून असं भाजतो ब्या, म्हणजे लवकर भाजतील्या. आता चूल पेटवायची म्हणजे त्यात वेळ जाणार, त्याला लाकडं घाला, हे करा, चूल विजणार सारखी. त्याच्यामुळे झंझट नको, आपलं गॅसवरच भाजतो म्हणलं. मग आता एक काम करतो, पहिला या ब्या काढून घेतो फणसाच्या. काल फणसाच्या ब्या सगळ्या देऊन टाकल्या. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं का नाही, एवढ्या ब्या येत्या हो का, आहे का, दिसतात का तुम्हाला कुठे फ्रीजमध्ये, एवढ्याच राहिलेल्या येत्या. म्हणजे सगळ्यासनी देऊन टाकल्या नाही, थोड्या. एवढ्या पण आम्ही काय खाऊ शकणार नाही, आणि आठवडाभर ठेवले की मग ही पाक असा बेकार वास मारणार नाही जा. मग आम्हाला एवढेच ठेवले त्या पाटीभर, आणि बाकीच्या होते का नाही त्या 2 पातेल्यामध्ये ते सगळ्यांना जरा देऊन टाकल्या. ठेवून पण उपयोग नाही, वास मारणार मग त्याचा. आता त्यातला मी ब्या काढतो. पहिला एका पिलटीमध्ये ब्या काढून घेतो. ब्या काढणं लय सोपं आहे. नुसतं असं धरायचं आणि आता निघल्या ब्या, आहे का, नुसतं हे करायचं. ब्या काढायचं लय सोपं आहे, लय भारी बघा, निघली असं ब्या काढायच्या. हो का मित्रांनी, आता आम्ही सगळ्या ब्या काढल्या, एवढ्या तरी ब्या काढल्या. आता ह्याला एक काम करतो, पहिला आता हे धुवून घेतलं पाहिजे, कारण की ब्या सगळ्या आतनं काढल्यामुळं हे काय सगळ्या चिकट झाल्या ना. मग त्यामुळं आता ह्याला धुतो. आता ह्याला कशात धुतलं पाहिजे, मला जाळीत धुतो म्हणजे इकडं तिकडं पडणार नाही ना, धुवायला पण सोपं होईल. नळ चालू करून फक्त असं करायचं, हे धुवायला पण सोपं जाते ना, असं एकदम असं जाळीत धुतलं की. आता ह्याला एक काम करतो, अजून चिकाट आहे, मी नुसतंच पाण्यातनं काढले. इतका खाली करतो, ह्याला असं हात लावून एकदम असं चोळून धुवायला लागणार. मी आपलं काय केलं माहिती आहे का, नुसतं वरनं पाणी हे केलं. मला वाटलं निघल वरच्यावर, पण काय निघत नाही. असं गिळ लागतं आहे एकदम. आत्ता स्वच्छ निघल्या ब्या, आता बघा कशा क्लिअर निघल्या ब्या, आहे का. एक काम करतो, आत्ता नको भाजायला, आईला भाजायला सांगतो, कारण की आई आत्ता नाही आहे. आत्ता भाजायला सांगितलं असतं, ती गेली आता कामाला, आणि मला पण आता कामाला जायचं आहे ना, आणि मला कामाला जायला उशीर होईल. त्यामुळं मी आता आई आल्यावरच भाजतो, ठेवतो इथं कुठेतरी. आई आली आता कामावरून. आता त्या फणसाच्या ब्या मी तसेच ठेवले त्यावर. आता मला परत धुवून हे करायला पाहिजे. जर वास मारत असला तर परत आणि धुवायला पाहिजे मला, नसला तर मग असं आईला देतो भाजाय. आई आल्या कामावरून बसल्या इथं. आई त्या फणसाच्या ब्या काढले ते मी, ते भाज की थोडं. नाही, तुला आयडिया सांगतो की कसं भाजायचं.
हो इथं ठेवले तर उकडायला लागते हो याच्यात ठेवले तर काढ ओक बघ की किती डबा भरून काढलेला इथे एवढ्या बला त्या त्याला त्या ती जाळ आहे माहिती आहे का त्यात टाकायचं असं गॅसवर भाज की त्याला शिजवायला लागतं मग ह्याला घाल की कुकरला हा असं जे चांगलं लागते खायला काय कर माहिती आहे का कुकरला घाल नंतर पहिलं खायचं आपण आहे नाही बे ते भर लागायचं नाही भाजून एक नाही चूल कुठं पेटल्या आता चुलीत भाजायला चूल पेटल्यानं कसं भाजणार आता सांग बरं मग एक काम कर कुकरमध्येच घाल कुकर मोकळा आहे का मग भात काढून त्यात घाल की थोडं हां शिजते कुठल्या पण शिजते नाही झाली चालते शिट्टे नसतं घाल लय दिवस झालं ते खाल्लं नाही गहू रेशन काय गव्हाण देवी आत्ता यात काय आहे हां यात तांदूळ आहे राखेल पण दिलंय म्हणा लय दिवसातनं राखेल दिलंय ती काय टाकली कधीच आहे ते बघ बर हे बघ की आम्ही लहान असताना तसलं खायचं आहे ना लय दिवस झालं असं खाल्लं नाही ना शिजवून म्हणून म्हटलं तुला शिजव नाही तर भाज आहे ना दोन्हीपैकी काय पण कर भाजलं तरी पण तसंच लागणार आहे आणि शिजवलं तरी पण तसंच लागणार आहे ना पाणी लय ओतू नको थोडंच होत हां बघू एवढं पाणी ओतलं आहे ह्याच्यामध्ये एवढ्या ब्या साठले त्या दुपारी मी सोडलेलं बाबा एवढ्या येते ब्या वाईट झाले विय ब्या त्यात मीठ बीठ काय टाकू नको नाही तर खराड गोठील सगळं एकदम फुल गॅस कर शिट्टे होत्यात ना ह्या कुकरच्या अगं ह्या कुकरच्या का त्या कुकरच्या हा शिट्ट्या होत्यात का नाहीतर बघ चिट्ट्या नाही झालं की कर हे व्हायचं कच्चंच राहायचं मग ते हे काय केलंय आया मटकी केलाय सवय मित्रांनो त्या फणसाच्या बिया आता शिजल्या त्या कुकरमध्ये घातलेल्या आता तुम्हाला दाखवतो काय कशा एकदम अशा मऊ मऊ शिजलेल्या असते त्या तुम्हाला दाखवतो चला ही बघा काढल्या आईनं कुकरमधनं शिजले का बघ बरं हो हो पडली की गाय काय असं का तोंड करायला काय भाजा लागले काय बी कसं लागते हे राहू दे आता बघू जा शिजला असेल तो शिजला असलं तर नाही म्हणणार बळ नाही का बघू कच्चं कसं काय राहिलं खरं एवढ्या शिट्ट्या करून शिजलंय की कच्चं ना तसंच लागतं ते खायला कसं लागतंय कसं लागतंय बघ की म्हणजे कशावान लागते काजवान लागते का नाही एवढ्या ब्या शिजवले त्या का पण वास वेगळाच यायला लागलाय शिजवल्यावर एकदम असं कसा तरी वेगळाच यायला लागलाय पण खायला लय भारी लागते काजवानी लागते तुम्ही पण तुमच्या घरात फणस आणली का नाही कधी त्याच्या ब्या टाकून देऊ नका हे असं माझ्यासारखं करा ब्या धुवायच्या खसा खसा शिजवून खायच्या चांगलं असते खाल्लेलं तुम्ही पण माझ्याकडंच करा म्हणजे काय काय लोक कसं जे फणसाच्या आतले गर असतात ना ते गर खातात आणि ब्या टाकून देते ते आणि लहानपणी पण आम्ही असं ब्या खायचो म्हणजे असं शिजवून नाही खायचं एकदम असं भाजून खायचं चुलीत तवा चूल होती ना आत्ता पण आहे चूल पण ती पेटवायची कोण भाजायचं कोण आता खातो एवढं सगळं नाही म्हणजे एक 10-12 खातो लय नाही मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र